हाय स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन हा जो चॅप्टर आहे त्याची आज आपण MCQ बघतोय. फर्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. एंडॅमिक प्लांट्स आर नोन ॲज. द ऑप्शन्स आर ऑस्मोपोलिटंट, ऑकर्स इन पर्टिक्युलर एरिया, ऑकर्स इन हाय अल्टिट्यूड अँड ऑकर्स ऑन नॉर्थ पोल. ठीक आहे. तर एंडॅमिक प्लांटची डेफिनेशन जी आहे ती काय आहे. द प्लांट स्पेसीज विच आर फाउंड ॲट द पर्टिक्युलर जिओग्राफिकल रिजन. ठीक आहे. एका पर्टिक्युलर जिओग्राफिकल रिजनमध्ये जे काही प्लांट्स सापडतात त्यांना आपण एंडॅमिक प्लांट्स म्हणतो. एंडॅमिक प्लांट्स हे खूप स्पेसिफिक असतात. हे प्लांट्स फक्त त्याच स्पेसिफिक रिजनमध्ये ग्रो होऊ शकतात. आता मी तुम्हाला काही इमेजेस दाखवते. तर या टाईपचे जे काही फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत ते फक्त फिलिपिन्स जंगल एरियामध्ये सापडतात. सो तुम्ही याला म्हणू शकता दीज आर एंडॅमिक प्लांट्स. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स ऑफ द अर्थ इज नोन ॲज. अँड द ऑप्शन्स आर बायोस्फिअर, कम्युनिटी, बायोम अँड असोसिएशन. ठीक आहे. ज्या वेळेला एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम एका पर्टिक्युलर एरियामध्ये राहत असतो त्यावेळेला त्याच्या सराउंडिंगला बरेचसे अबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर्स असतात आणि या दोन्ही फॅक्टरमध्ये नेहमी इंटरॅक्शन सुरू असतात. पण इथे जे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यापैकी कम्युनिटी आणि असोसिएशन हे जे 2 ऑप्शन आहेत हे इंडिव्हिज्युअल किंवा पॉप्युलेशनच्या संदर्भात असणारे वर्ड्स आहेत. आता आपल्याला बायोस्फिअर आणि बायोम याच्यामधला एक वर्ड चूज करायचा आहे. तर बायोमची डेफिनेशन काय आहे आठवा. तर बायोम इज अ मेजर रिजन दॅट इज कॅरेक्टरिस्टिक बाय क्लायमेट, सॉईल टाईप्स अँड द डॉमिनंट प्लांट्स, ॲनिमल्स अँड अदर ऑर्गॅनिझम्स दॅट लाईव्ह देअर. ठीक आहे. तर बायोममध्ये सगळे अबायोटिक आणि बायोटिक फॅक्टर्सचा अंतर्भाव होतो आणि तिथे एका स्पेसिफिक रिजनमध्ये जे काही क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत, ज्या काही ऑर्गॅनिक अनऑर्गॅनिक सबस्ट्रेट तिथं प्रेझेंट आहेत, त्याचबरोबर जेवढे सगळे लिव्हिंग मॅटर तिथं प्रेझेंट आहे त्या सगळ्याला एकत्रितरित्या आपण बायोम म्हणतो. ठीक आहे. तर इथे राईट ऑप्शन जो आहे तो काय आहे, बायोम. Okay, next question. In which biome a new plant may adapt soon? And the options are tropical rainforest, desert, mangroves and sea lands. तर बघा, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट जे आहे त्या ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये खूप जास्त बायोडायव्हर्सिटी असते. खूप व्हरायटीज असतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये, मग भले ते प्लांट्स असोत किंवा ॲनिमल्स असोत. आणि त्यामुळे तिथे नीड अँड नेसेसिटीजसाठी कॉम्पिटिशन जनरेट होते. आणि त्यामुळे जेवढे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम तिथे प्रेझेंट आहेत, जेवढे प्लांट्स तिथे प्रेझेंट आहेत, हे इतर फॉरेस्टच्या मानानं लवकर ॲडॅप्टेशन दाखवतात. ठीक आहे. सो राईट ऑप्शन इज ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. नेक्स्ट वन. द स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट इज नोन ॲज. अँड द ऑप्शन्स आर इकोसिस्टीम, फायटॉलॉजी, फायटोजिओग्राफी अँड इकॉलॉजी. Okay, the first one option is ecosystem, and ecosystem means biotic and abiotic factor present around us. Okay, phytology is nothing but botany. Phytogeography is nothing but the study of botany which deals with the distribution of plant species in a particular region. And the last one, ecology. And yes, ecology is nothing but a study of interaction between living and non-living things. So last option, ecology, it is the right option. Next one. If carbon dioxide is absent in atmosphere of earth, then the options are temperature will decrease, temperature will increase, plant will flourish well, and the last one, no effect. बघा, कार्बन डायऑक्साईड असो किंवा अदर कोणतेही एअर कंपोनंट्स असोत त्यांचं पर्सेंटेज एन्व्हायरमेंटमधलं ठरलेलं आहे. आणि या पर्सेंटेजमध्ये थोडाफार फरक झाला तर एन्व्हायरमेंटमध्ये आणि त्याचबरोबर बायोटिक फॅक्टर्स जे आहेत यांच्या लाईफ सायकलमध्ये ॲडवर्स इफेक्ट दिसून येतात. आता यामध्ये कार्बन डायऑक्साईड जो आहे हा कार्बन डायऑक्साईड काय करतो तर जी एनर्जी सनपासून आपल्याला मिळते किंवा सनरेजपासून मिळते ही ती ट्रॅप केली जाते आणि अर्थचं ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचर मेंटेन ठेवलं जातं. ठीक आहे. सो जो ऑप्शन जो आहे टेम्परेचर विल डिक्रीज, इट इज अ राईट ऑप्शन.
ठीक आहे. कारण जर कार्बन डायऑक्साईडच ॲब्सेंट असेल किंवा कार्बन डायऑक्साईड जर ॲटमॉस्फिअरमधून अचानक निघून गेला तर सगळ्यात पहिला परिणाम काय होणार, तर टेम्परेचर जे आहे अर्थचं हे डिक्रीज व्हायला किंवा फॉल डाऊन व्हायला सुरू होणार. So first one option is the right option. Next one, what will the form a new species? And the options are differential reproduction, inbreeding, variation and none of above. ठीक आहे. ज्या वेळेला आपण एका न्यू स्पेसिसचा विचार करतो त्यावेळेला तिच्या काही प्रॉपर्टीजचा आपण विचार करत असतो, म्हणजे इटिंग हॅबिटॅट, बॉडी क्लॉक, लाईफ सायकल एक्सेट्रा. आणि यामध्ये ज्या वेळेला व्हेरिएशन आपल्याला सापडतं त्यावेळेला आपण काय म्हणतो की ही स्पेसिस न्यू आहे. त्याचबरोबर सपोज एखाद्या ऑर्गॅनिझमचा मॉर्फॉलॉजिकल स्ट्रक्चर किंवा जेनेटिकल स्ट्रक्चर थोडंफार वेगळं असेल तरी आपण काय म्हणतो की इट इज अ डिफरंट स्पेसिस. मग सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट काय, तर न्यू स्पेसिसने काहीतरी व्हेरिएशन दाखवलं पाहिजे. ठीक आहे. मग ते व्हेरिएशन मॉर्फॉलॉजिकली असू दे, जेनेटिकली असू दे किंवा लाईफ सायकलमध्ये असू दे. सो राईट ऑप्शन इज व्हेरिएशन. नेक्स्ट वन क्वेश्चन बघा. झोन ऑफ ट्रान्झिशन प्रेझेंटिंग अ सिच्युएशन ऑफ द स्पेशल इकॉलॉजिकल इंटरेस्ट between two type of communities is called as, and the options are ICAR, ecotype, ecotone and none of these. तर चला एका पाठोपाठ एक त्यांचे मीनिंग बघूया. तर झोन ऑफ ट्रान्झिशन म्हणजे काय बघा, अ जॉग्राफिकल एरिया ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच ओव्हरलॅप अँड शो अ फिजिकल सेग्रेशन बिटवीन बायोटिक कंपोनंट्स. ठीक आहे. तर बायोटिक कंपोनंट्सचं जे काही पार्शियल सेग्रिगेशन असतं हे ज्या जॉग्राफिकल एरिया थ्रू दाखवलं जातं तो जो झोन आहे त्याला म्हणतो आपण ट्रान्झिशनल झोन. आता इकोटाईप आणि इकोटोनचं मिनिंग काय बघा. इकार्ड इज नथिंग बट द टाईप ऑफ प्लांट्स दॅट हॅज इव्हॉल्व टू लिव्ह इन व्हेरी डिस्टिंक्ट एरियाज. ठीक आहे. जेव्हा एखादं प्लांट एका स्पेसिफिक एरियासाठी अडॅप्ट झालेलं असतं त्यावेळेला त्याला आपण इकार्ड म्हणतो. इकोटाईप म्हणजे काय, द रेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर पर्टिक्युलर एरिया. ज्या वेळेला नीड अँड नेसेसिटीज कमी पडायला लागतात त्यावेळेला लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॉम्पिटिशन करायला लागतात. ठीक आहे. तर इकोटाईप इज नथिंग बट द रेस ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर पर्टिक्युलर एरिया और पर्टिक्युलर हॅबिटॅट फॉर देअर नीड अँड नेसेसिटीज. And the last one, ecotone. Ecotone is nothing but transition area of vegetation. Baga, it is similar to the zone of transition, and that's why the third one is the right option. Next one, ecology take into account, and the options are environmental factors only, plant adaptation only, effects of plants on environment, and the last one, relationship between organism and its environment. ठीक आहे. तर हा टाईपचा क्वेश्चन जो आहे इकोलॉजी संदर्भातला हा आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे. सेकंड क्वेश्चन जो आपला होता इकॉलॉजीच्या संदर्भात, द स्टडी ऑफ इकॉलॉजी इज नथिंग बट, बरोबर आहे. तर रिलेशन बिटवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम or the study between organism and its environment, the relation between these two, it is nothing but ecology. So the right option is fourth one. ठीक आहे. तर नेक्स्ट वन बघा, इकॉलॉजी टेक इनटू अकाउंट. आणि एकदा इकॉलॉजीच्या संदर्भातलाच क्वेश्चन आहे आणि ऑप्शन्स आहेत इफेक्ट्स ऑफ प्लांट्स ऑन एन्व्हायरमेंट, प्लांट ॲडॅप्टेशन, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स ओनली अँड ऑल द अबाव. ठीक आहे. तर इकॉलॉजीमध्ये आपण सगळ्यात टाईपचे इंटरॅक्शन स्टडी करतो, प्लांट्स असो, ॲनिमल्स असो, त्यांचं ॲडॅप्टेशन असो किंवा त्यांनी दाखवलेले जे काही अदर रिलेशन्स आहेत अबायोटिक फॅक्टर्सबरोबर ते असो. तर यासाठी जो राईट ऑप्शन आहे तो आहे फोर्थ वन, ऑल द अबाव. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, इंक्रीज ऑफ पॉप्युलेशन अंडर ऑप्टिमल कंडिशन इज टर्म्ड ॲज, and the options are reproductive ability, secondary production, biotic potential, and the last one biomes. तर बघा,
इन्क्रीजिंग पॉप्युलेशन अंडर ऑप्टिमल कंडिशन. ऑप्टिमम कंडिशन म्हणजे काय, ज्या वेळेला मोस्ट फेवरेबल कंडिशन एन्व्हायरमेंटमध्ये असतात, जेव्हा नीड आणि नेसेसिटीसाठी ऑर्गॅनिझम्सना रेस्ट करावी लागत नाही, त्याला आपण म्हणतो ऑप्टिमल कंडिशन. आणि या ऑप्टिमल कंडिशनमध्ये ज्या वेळेला पॉप्युलेशन रेट एन्हान्स होत असेल तर त्याला आपण म्हणतो बायोटिक पोटॅन्शियल. ठीक आहे. सो थर्ड वन ऑप्शन इज अ राईट ऑप्शन. नेक्स्ट वन, विविपेरी इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ, and the options are halophytes, mesophytes, xerophytes and hadrophytes. तर बघा, तुम्हाला इथं टमॅटो दिसत असेल आणि टमॅटोच्या सीड्स जर्मिनेट होण्याआधीच इथं प्लांटचं प्रोडक्शन झालेलं आहे. ठीक आहे. तर सीड डिस्पर्सल आणि जर्मिनेट होण्याआधी ज्यावेळेला प्लांटचं प्रोडक्शन होतं त्यावेळेला आपण त्याला विविपेरी म्हणतो. आणि जनरली टमॅटो, स्ट्रॉबेरी सारखे जे काही प्लांट्स आहेत हे विविपेरी प्रॉपर्टी दाखवतात. तर फर्स्ट ऑप्शन आहे हॅलोफाइट्स. हॅलोफाइट्स मीन्स सॉल्ट लविंग प्लांट्स. ठीक आहे. ज्या सॉईलमध्ये खूप जास्त सॉल्ट पर्सेंटेज असतं अशा ठिकाणी ते ग्रो होतात आणि म्हणून आपण त्यांना म्हणतो हॅलोफाइट्स. नेक्स्ट वन जे आहेत ते आहेत कोणतं, झिरोफाइट. झिरोफायटिक प्लांट्स मीन्स दोज प्लांट्स विच आर ग्रो इन द डेझर्ट एरियाज, जिथे खूप कमी पाणी असतं, प्रेसिपिटेशन असतं आणि खूप जास्त टेम्परेचर असतं अशा ठिकाणी ते ग्रो होतात. त्याच्यामध्ये कॅक्टस, ॲलोवेरा सारखे प्लांट्स इन्क्लूड होतात. आणि नेक्स्ट वन जो पार्ट आहे, ऑप्शन आहे, तो आहेत हायड्रोफाइट्स. हायड्रोफाइट्स मीन्स ॲक्वॅटिक प्लांट्स जे जनरली पाण्यामध्ये ग्रो होतात. आणि त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे मेसोफाइट्स. मेसोफाइट मीन्स रेग्युलर प्लांट, टेरेस्ट्रियल प्लांट्स, ज्यांना ग्रो होण्यासाठी खूप जास्त प्रेसिपिटेशनची पण गरज नसते, खूप कमी पण गरज नसते. नॉर्मल एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये ते ग्रो होतात. म्हणजे सॉईलचं स्ट्रक्चर जे आहे हे पण मेडिएट पाहिजे, वॉटर होल्डिंग कपॅसिटी सॉईलची मेडिएट पाहिजे. त्याचबरोबर ती माती जी आहे ही खूप जास्त ओली पण नको, खूप जास्त ड्राय पण नको. असे जे काही रेग्युलर टेरेस्ट्रियल प्लांट्स आहेत हे प्लांट्स. ठीक आहे. तर याच्यापैकी आपल्याला आता राईट ऑप्शन चूज करायचं आहे. आणि हॅलोफाइट्स जे आहेत हे सगळ्यात जास्त विविपेरी दाखवतात. विविपेरी म्हणजे काय, परत एकदा सांगते, ज्या वेळेला सीड जर्मिनेट होण्याआधीच फ्रूटमध्ये प्लांट जनरेट व्हायला सुरुवात होते या प्रॉपर्टीला आपण विविपेरी म्हणतो. आणि याचा राईट ऑप्शन काय, येस, इट इज हॅलोफाइट्स. Next one, percentage of water left in the soil, then a plant wilts it, known as a wilting coefficient. Next one option is field capacity, water retaining power of the soil, and the last one turgidity. विल्टिंग म्हणजे काय, ज्या वेळेला खूप कमी पाणी पडल्यामुळं किंवा जास्त पाणी झाल्यामुळं ज्या वेळेला प्लांटचे जे काही स्ट्रक्चर आहे हे पूर्णपणे कोलॅप्स होतं, प्लांट जे आहे कोमजून जातं, त्याला आपण विल्टिंग म्हणतो. आणि ज्या वेळेला हे विल्टिंग होत असतं बिकॉज ऑफ पर्सेंटेज ऑफ वॉटर, त्याला आपण काय म्हणतो, तर विल्टिंग कोइफिशियंट. द फर्स्ट वन ऑप्शन इज अ राईट ऑप्शन, विल्टिंग कोइफिशियंट. नेक्स्ट वन बघा, द सॉईल नियर द सरफेस इज युजली डार्कर दॅन द सॉईल अबाउट 1 meter डाऊन. दिस इज बिकॉज द टॉप सॉईल इज. And the options are richer in organic matter, richer in calcium and magnesium. Third one option is dry and the last one option is young and wet. तर बघा, जी सॉईल वरच्या लेअरला असते किंवा सरफेस लेअरला जी काही सॉईल असते हे जनरली डार्क कलरचे असते आणि जसं जसं आपण जमीन खोदत जाऊ तसा तिचा कलर फेंट होत जातो. तर असं का होतं असं त्याने आपल्याला क्वेश्चन विचारला आहे. तर कायम लक्षात ठेवायचं आहे की वरचा जो काही सरफेस एरिया असतो सॉईलचा, याच्यामध्ये वेगवेगळे ऑर्गॅनिक कंपोनंट्स जे असतात ते डिकम्पोज झालेले असतात. मग त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड असतं, तर काही प्लांटचे पार्ट्स असतील ज्याच्यामध्ये लीफ असतील, स्टेम असतील. त्याचबरोबर जे काही ॲनिमल्स आहेत, डेड ॲनिमल्स आहेत, हे सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स आउट झालेले असतात, डिकम्पोज झालेले असतात. आणि मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी जी आहे ही सरफेस लेवलवरती सगळ्यात जास्त असते. आणि या डिकम्पोजिशनमुळे आणि ऑर्गॅनिक मॅटरच्या सॅच्युरेशनमुळे
सॉईलचा सगळ्यात वरचा लेअर जो आहे हा रिच इन मिनरल्स आणि रिच इन ऑर्गॅनिक मॅटर असतो आणि त्यामुळे तिचा कलर हा जास्त डार्क असतो. So first one option is the right option, richer in organic matter. Next one, chalky soil is termed used for. Option is sandy soil, carbonated rich soil, saline soil and clay soil. चॉकी सॉईल अशा पद्धतीचे असते, फर्टिलिटी तिची थोडी कमी असते आणि त्याचबरोबर जे काही स्टोन पार्टिकल असतात याचं सेडिमेंटेशन इथे जास्त झालेलं असतं. कलर असा व्हाईटिश असतो कारण याचं रिझन एक आहे की इथं कार्बोनेटेड सबस्ट्रेटचं पर्सेंटेज आणि मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचं डिपॉझिशन जास्त झालेलं असतं आणि म्हणून राईट ऑप्शन आहे इट इज कार्बोनेटेड रिच सॉईल. नेक्स्ट वन क्वेश्चन, vegetation of any place is primarily depend upon. The options are rainfall, next one amount of soil water, third one soil type and last one amount of light. तर बघा व्हेजिटेशन म्हणजे काय, तर एखाद्या पर्टिक्युलर प्लेसमध्ये जेवढे सगळे प्लांटच्या स्पेसेस सापडतात त्यांना आपण व्हेजिटेशन म्हणतो. त्याचबरोबर प्लांटची जी काही डेन्सिटी आहे यालासुद्धा आपण व्हेजिटेशनमध्ये इन्क्लूड करू शकतो. मग बघा हे जे काही व्हेजिटेशन आहे कुणावरती मेनली डिपेंड असतं, तर सगळ्यात इम्पॉर्टंट एन्व्हायरमेंटल अबार्टिक फॅक्टर आहे तो प्रेसिपिटेशन. कारण प्रेसिपिटेशन म्हणजे रेनफॉल आणि हा रेनफॉल काय करत असतो तर सॉईल वेदरिंग, वॉटर होल्डिंग कपॅसिटी ऑफ सॉईल मेंटेन करत असतो. त्याचबरोबर जे काही ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मटेरियल डिझॉल्व फॉर्ममध्ये सॉईलमध्ये मिक्स होणार आहेत यासाठी सुद्धा रेनफॉल इम्पॉर्टंट रोल परफॉर्म करत असतो. बरोबर आहे. आणि त्यासाठी इथे आपण राईट ऑप्शन चूज कोणता केला आहे तर रेनफॉल. नेक्स्ट वन, सॉईल टेक्स्चर डिपेंड अपॉन. फर्स्ट वन, क्वांटिटी ऑफ मायक्रोब, साइज ऑफ पार्टिकल, क्वांटिटी ऑफ ह्युमस अँड अमाऊंट ऑफ वॉटर इन सॉईल. ठीक आहे, तर सॉईलचं टेक्स्चर जे आहे टेक्स्चर मोस्ट अपॉन साईज ऑफ पार्टिकल्सवर डिपेंड असतं. बघा जर सँडी सॉईल असेल तर तिचे पार्टिकल्स मोठे असतात, क्ले सॉईल असेल तर खूप छोटे छोटेसे पार्टिकल्स असतात अगदी मायक्रोस्कोपिक. आणि म्हणून जे टेक्स्चर आहे सॉईलचं त्याच्यासाठी इम्पॉर्टंट जो काही पार्ट आहे तो काय आहे द साईज ऑफ पार्टिकल्स. सो सेकंड वन ऑप्शन इज अ राईट ऑप्शन. अँड द नेक्स्ट वन क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स कॅन नॉट बी डिग्रेड ॲज द बिलॉंगिंग टू नॉन लिव्हिंग एन्व्हायरमेंट. And the options are rainfall, light, temperature and interspecific competition. तर त्याने आपल्याला काय विचारलं आहे की जे काही आता आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत या ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन नॉन लिव्हिंग एन्व्हायरमेंटशी बिलॉंग करत नाही. तर रेनफॉल हे नॉन लिव्हिंग आहे, टेम्परेचरसुद्धा नॉन लिव्हिंग आहे, लाईट नॉन लिव्हिंग आहे. पण ज्या वेळेला आपण इंटरस्पेसिफिक कॉम्पिटिशनचा विचार करतो त्यावेळेला आपण दोन स्पेसेसमधल्या रेसचा किंवा त्यांच्यामध्ये असणारा नीड आणि नेसेसिटीसाठी चालणाऱ्या कॉम्पिटिशनचा विचार करत असतो. ठीक आहे. सो लास्ट वन ऑप्शन जो आहे हा लिव्हिंग थिंगच्या संदर्भातला आहे. सो फोर्थ वन ऑप्शन इज अ राईट ऑप्शन. नेक्स्ट वन क्वेश्चन बघा, फॅक्टर्स विच रिलेट टू फॉर्म and behaviors of the earth's surface is called as. And the options are biotic, edaphic, topographic and climatic. ठीक आहे. तर अर्थ सरफेसच्या बाबतीतले हा क्वेश्चन आहे आणि आपल्याला त्यापैकी राईट ऑप्शन चूज करायचा आहे जो अर्थ सरफेसशी रिलेटेड आहे. तर फर्स्ट वन ऑप्शन आहे बायोटिक. बायोटिकचं मिनिंग काय आहे की द फॅक्टर्स विच रिलेटेड टू द बायोटिक थिंग्स. ठीक आहे. नेक्स्ट वन ऑप्शन आहे तो आहे एंडाफिक. मीन्स काय बघा, फॅक्टर्स विच आर रिलेटेड टू द कंपोजिशन अँड द स्ट्रक्चर ऑफ सॉईल दोज फॅक्टर्स आर नोन ॲज एंडाफिक फॅक्टर्स. क्लायमॅटिक फॅक्टर्स मीन्स असे फॅक्टर्स जे क्लायमॅटिक व्हेरिएशन घडवतात किंवा सीझनमध्ये चेंजेस घडवतात लाईक टेम्परेचर, लाईट etc. And the last one option is topographic and topographic is nothing but the study of surface of earth. So third one option is a right option. ठीक आहे. क्वेश्चन परत एकदा बघा,
The factor which is related to form a behavior of the earth surface, it is nothing but topographic factors. ठीक आहे, थर्ड वन ऑप्शन इज अ राईट ऑप्शन. तर असे आणखी काही क्वेश्चन घेऊन आता आपण उद्या भेटूया. बाय.